हरे कृष्णा, सर्वांना प्रणाम। तर चला, आज आपण खुशीत आणि मस्त अशी कमी खर्चात घरच्या घरी अशी आणि कमी साहित्यात काय करूया, मस्त करंजी बनवूया। ठीक आहे, तर इथे पहा, तर आला ना आवाज खुसखुशीत एकदम। तर खूप छान कुरकुरीत झालेले आहेत। तर मी इथे प्रथम बेदाणे वगैरे घेतले, मनुके, तीळ, वेलची, खसखस, ठीक आहे। आणि काजू तुम्ही माझ्याकडे नव्हते म्हणून मी घेतले नाही, परंतु तुम्ही ते सारणासाठी घेऊ शकतो। नंतर आपण पुढे 3 वाटी मैदा घेतला आहे, 1 वाटी त्याच्यात अर्धी वाटी रवा टाकला आहे। तो छान मिक्स करून घ्यायचा आहे। आपण आधी काय करणार आहोत, तर करंजीचं जे पीठ करणार आहोत लाटण्यासाठी ते करूया। ठीक आहे, तर काय केलेलं आहे, मी इथं 3 वाटी मैदा घेतला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे। आता मी मोहन तापायला ठेवलेलं आहे शुद्ध साजूक तुपाचं। ठीक आहे, छान कडकडीत तापवलेलं आहे। आता मी त्या पिठावर, मैद्याच्या पिठावर सोडलेलं आहे गरम गरम। तर त्याला चमच्याने असं छान हलवून घेऊया, नाहीतर हात नाही लावायचा कारण गरम असेल। ओके, तर इथं आता आपण हातावर देखील छान चोळून घेऊया, म्हणजे मैद्याच्या प्रत्येक कणाला साजूक तूप आपलं खूप छान लागलं पाहिजे। तरच काय होणार आहे, आपल्या करंजीचा जो एक वरचा पापड असतो ना, तो अगदी कुरकुरीत झाला पाहिजे। तेच खूप महत्त्वाचं आहे। आणि पहा, करंजीमध्ये वेगवेगळे व्हरायटी आहेत, परंतु हे खूप महत्त्वाचं आहे की आपली करंजी किती खुसखुशीत आणि करारी होती। ठीक आहे, या पद्धतीने मी त्याची अशी मूठ बांधता येते का पिठाची ते चेक केलं। नंतरनं 1 वाटी पाणी घेतले, मी साधं नॉर्मल पाणी घेऊन ते पीठ आता मळून घेतलं आहे। आणि तुम्हाला दाखवले चिमूटभर मी मीठ देखील टाकलेलं आहे। या पद्धतीने आपण एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवू। ठीक आहे, तर आता आपण सारण बनवून घेऊया। तर सारणासाठी काय करायचं आहे, आधी आपलं नेहमीप्रमाणे खोबरं, मी गॅस पेटवलेला आहे, कढई ठेवलेली आहे आणि एक अर्धा किलोच्या थोडं कमी असं मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे। ते आता मी हलकंसं भाजून घेते। बघा, करंजी म्हणजे आपला दिवाळीतला मानाचा पदार्थ आहे, त्याच्यामुळं तो छानच झाला पाहिजे। तर हा खूप छान आपण असं हे सारण आता इथे करून घेऊया। आणि जे जे घरी आहे ना त्याच्यातच मी केलेलं आहे, काही बाहेरून एवढं आणलेलं नाही आहे। तर आता मी इथे खोबरं जे खिसून घेतलं होतं ते छान तर हे खूप छान म्हणजे असं हलकं भाजून घेतलेलं आहे। आता मी थोडंसं तूप घालते आहे। कसं आहे, आपण नेहमीच करंज्या करतो, परंतु कधी काही प्रॉब्लेम येतात। त्याच्यासाठीच मी म्हटलं की एक नेमकं काय पद्धत आहे करंजीला कुरकुरीत करण्यासाठी, तेच मी आज इथे सांगणार आहे। तर आता मी 1 वाटी रवा घेतला आहे सारणासाठी, तो तुपामध्ये तो देखील मी खूप छान भाजून घेते। छान लाल कलर, असा गुलाबी कलर, लाल कलर नाही गुलाबी कलरवर छान परतल्यानंतर आपण तो टाकून देऊ खोबऱ्याच्या किसावर। ठीक आहे, नंतर मी घेतले आहेत तीळ पण छान भाजून घेतले आहेत थोडंसं तूप टाकून। आणि बदाम देखील काय केले, आधी थोडंसं टेचून घेतले आहेत, बदाम कडक असतात म्हणून, आणि त्यांना छान तळून घेतलेलं आहे। आता आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। आणि तीळ आणि वेलची देखील मी तिथं त्याचसोबतच घेतलेली आहे। ठीक आहे, तर वेलची, बदाम आणि तीळ हे 3 आपण मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत, फिरवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर या पद्धतीने आधी मी काय केलेलं आहे, जो रवा आपण भाजला आहे, ठीक आहे, आणि खोबरं भाजलं आहे, ते संपूर्ण गार करायचं आहे। नंतर त्याच्यावर ही 1 वाटी भरून आपण पिठी साखर त्याच्यावर टाकणार आहोत। का तर जर तुम्ही गरम रवा ठेवला तर ती पिठी साखर तिथे मेल्ट होऊ शकते, म्हणून आपण आधी थंड करून घ्यायचं सर्व साहित्य, आणि नंतर शेवटी आपण पिठी साखर टाकणार। आणि बेदाणे आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं ते देखील काय करणार आहे, बदाम, काजू तुमच्याकडे असेल तर तुम्ही काजू टाकू शकता, अजून वेगवेगळे ड्रायफ्रूट टाकू शकता, खसखस टाकू शकता। ठीक आहे, या पद्धतीने आता हे जे आपण सारण केलं आहे हे छान आपण मिक्स करून घेऊया। ओके, चला,
तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, सारण बनवून झालेलं आहे. तर आता इथे छानशा लाट्या बनवून घेऊया करंजी लाटण्यासाठी. ठीक आहे. आता ह्या लाट्या मी सुरीने बाजूला करत आहे छोट्या छोट्या आकाराच्या. आता आपण करंजी लाटण्यासाठी घेणार आहोत. इथे मी एक लाटी लाटलेली आहे आणि मी नेहमी ना करंजीच्या साच्यामध्येच करंजी करते. कारण का आता एकसारख्या सुंदर अशा करंज्या दिसतात त्या. म्हणजे कसं आपण आपल्या घरी दिवाळीमध्ये कसे पाहुणे येतात, मग आपण त्यांना देतो, फराळाचं देतो, मग छान वाटतं ना, एकसारख्या करंज्या दिसायला पण छान वाटतात. आणि आपण ज्या असं ते चमच्यानी कट करतो ना, ते कसं कधी एखादी छोटी होती एखादी मोठी होती, परंतु नाही, इथे एकसारख्या सगळ्या खूप सुंदर अशा ह्या करंज्या करून झालेल्या आहेत साच्यामध्ये. पहा, या पद्धतीने बाकीच्या पण राहिलेल्या करंज्या मी इथे लाटून घेतल्या आहे, सारण भरून घेतलं आहे. चला, तर आता एकीकडे आपण तेल तापायला ठेवूया. तर मी कढई ठेवलेली, चढवलेली आहे. त्याच्यात तूप नाही, तुम्ही तेलही वापरू शकता. मी पण तेलच टाकलेलं आहे जरा. तर या पद्धतीने आपण आता ह्याच्यामध्ये 5-5, 6-6 अशा करंज्या सोडायच्या आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं आहे की तेल खूप असं तापवायचं नाही, मध्यम तापवायचं आहे. आणि मध्यम तापल्यानंतरच आपल्याला करंज्या सोडायच्या आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्या छान करंज्या अशा ह्या बनवून झालेल्या आहेत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. तर तुम्हाला मी तोडून देखील दाखवणार आहे. बघा कशा पद्धतीने, आणि त्याचा आवाज देखील तुम्ही घेऊ शकता. इथे सर्वात आधी मी भगवंतांना भोग दाखवलेला आहे. कारण भगवंतांना भोग कुठलाही पदार्थ दाखवल्याशिवाय आपण खाऊच शकत नाही. कारण का, तर तो प्रसाद रूपाने आपल्याला मिळतो. हां, तर ठीक आहे. या पद्धतीने बघा, आवाज घ्या आता. बघा कशी कुरकुरीत झाली. हरी बोल.